विद्यार्थी मित्रांनो, वर्तुळ, जीवा व कंस, सर्कल, कॉर्ड अँड आर्क आपलं 17 नंबरचं चॅप्टर आहे. त्या चॅप्टर कसं शिकवलं आहे ते नीट बघून घ्या, उदाहरणं समजून घ्या आणि घरून 17.1 प्रॅक्टिस सेट 17.1 कंप्लीट करा आणि आपल्या ग्रुपला होमवर्क टाकायचा आहे. ओके, बेस्ट ऑफ लक. बघा आता वेल डिअर स्टुडंट्स, आज आपण आपलं मॅथचं पुढचं चॅप्टर पाहणार आहोत. वर्तुळ, जीवा व कंस. इंग्रजीमध्ये त्याला म्हणतात सर्कल, कॉर्ड अँड आर्क. वर्तुळ म्हणजे सर्कल, कॉर्ड म्हणजे जीवा आणि आर्क म्हणजे कंस. हिअर वी सी वन सर्कल. आपण या ठिकाणी एक वर्तुळ पाहणार आहोत. वर्तुळ दिलेलं आहे. या वर्तुळाचा सेंटर आहे ओ. ओ पासून हे वर्तुळ काढलेलं आहे. आता या ठिकाणी वेगवेगळ्या लाईन सेगमेंट त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि या सेगमेंटची नावं आपल्याला लिहायची. आता पहिलं त्याने विचारलंय सेगमेंट ओडी. ओ कुठे आहे? ओ डी. दिस इज ओडी. आता ओडी काय? त्या वर्तुळाची सेगमेंट ओडी इज काय? रेडियस. वर्तुळ केंद्रापासून वर्तुळाच्या बाह्य भागाला स्पर्श करणाऱ्या रेषेला त्या वर्तुळाची त्रिज्या असं म्हणतात. वर्तुळ केंद्र हे त्याच्यापासून हा बाह्य भाग याला स्पर्श करणाऱ्या सेगमेंटला किंवा रेषाखंडाला त्या वर्तुळाची त्रिज्या असं म्हणतात. तो सेगमेंट ओडी इज रेडियस. काय? रेडियस ऑफ सर्कल. रेडियस ऑफ सर्कल त्रिज्या आहे. ओके, मराठीमध्ये त्याला त्रिज्या असं म्हणतात. आता एका वर्तुळाला असंख्य त्रिज्या काढता येतात. इथं त्रिज्या काढू शकतो, इथं काढू शकतो, इथं काढू शकतो. देअर आर इन्फिनिटिव्ह सेगमेंट ऑन ईच सर्कल. आता सेगमेंट ए बी बघा, ए आणि हा बी. आता हा सेगमेंट ए बी काय आहे? त्रिज्येच्या दुप्पट आहे. आता समजा ओबी पण काय आहे? ओबी सेगमेंट ओबी, ओ पासून बी पर्यंत ही पण काय? रेडियस आहे. ही पण काय? त्रिज्या आहे. आणि या इकडं पण ओ ए काय? त्रिज्या आहे. आपलं रेडियस आहे. बरोबर आहे का नाही? ओ ए पण रेडियस आहे आणि ओ बी पण रेडियस आहे. मग ए बी काय आहे? तर ए बी डायमीटर आहे. ए बी काय आहे? डायमीटर आहे. डायमीटर, त्याला डायमीटर ऑफ सर्कल, त्याला व्यास असं म्हणतात. काय म्हणतात? व्यास असं म्हणतात. आता हा व्यास त्रिज्येच्या दुप्पट असतो. आता हा व्यास देखील केंद्रामधून जातो. वर्तुळाच्या दोन्ही समोरासमोरील बाह्य टोकांना स्पर्श करणाऱ्या रेषाखंडाला त्या वर्तुळाचा व्यास असं म्हणतात. तो व्यास वर्तुळाच्या केंद्रामधूनच जातो. आता हा केंद्रामधून व्यास गेला. असंख्य व्यास तुम्ही काढू शकता. आलं लक्षात? देयर आर सो मेनी डायमीटर्स यू हॅव ड्रॉन ऑन ईच सर्कल. नंतर सेगमेंट पी क्यू. सेगमेंट पी क्यू, सेगमेंटला जर रेख असं म्हणतात. पी क्यू कुठे आहे? इथे आहे बघा. आता ही सेगमेंट पी क्यू आहे. ही वर्तुळाच्या केंद्रातनं जाते का? नाही. ही पण व्यासासारखी दोघं टोकांना स्पर्श करते. इथं बघा, व्यासने जसं दोघं टोकांना स्पर्श केलाय तसं सेगमेंट पी क्यू पण वर्तुळाच्या दोघं समोरासमोरील टोकांना स्पर्श करते. बट इट इज नॉट ड्रॉन फ्रॉम द सर्कल. हे सर्कल मधून हा पी क्यू जात नाही. म्हणून याला म्हणतात कॉर्ड. काय म्हणतात? पी क्यू इज अ कॉर्ड. कॉर्ड ऑफ सर्कल. याला मराठीमध्ये जीवा असं म्हणतात. काय म्हणतात? जीवा. अशा असंख्य जीवा एका वर्तुळावरनं आपण काढू शकत असतो. आलं लक्षात? आपण ही बेसिक कन्सेप्ट समजतोय. मग आपण 17.1 सोडवून घेऊ. आलं लक्षात? त्याला काय म्हणतात? सेगमेंट पी क्यू इज द कॉर्ड ऑफ ए सर्कल. नंतर मायन्यूर आर्क. मायन्यूर आर्क, आर्क म्हणजे कंस. मायन्यूर आर्क, मायन्यूर म्हणजे लहान, लघु कंस. आलं लक्षात? आता कंस या ठिकाणी तयार होतो बघा. हा एक कंस तयार झाला. पुन्हा हा बी पासून डी पर्यंत कंस झाला. बी पासून क्यू पर्यंत असे अनेक कंस त्या ठिकाणी तयार होतात. मग मायन्यूर आर्क, आर्क कुठले कुठले? छोटे छोटे आर्क. आता समजा ए पासून तयार केला आपण. ए एक्स डी. पहिला कुठला आहे? ए एक्स डी. हा मायन्यूर आर्क झाला.
बरोबर आहे. पुन्हा कुठला आहे बघा, डी बी क्यू, आर्क डी बी क्यू, बरोबर. अजून बघा, आता आर्क मध्ये 3 नावं येतात हे लक्षात घ्या. लघु कंसाची 3 नावं असतात, ए एक्स डी, डी बी क्यू, 3 नावं घ्यायची. आता कुठला घेतला आपण, डी बी क्यू घेतला, डी बी क्यू. ओके. आता पुढे कुठला येईल, क्यू पी ए, आर्क क्यू पी ए, दॅट इज कॉल्ड द मायनर आर्क. लघु कंस, लघु कंस. आता विशाल कंस, मेजर आर्क. मेजर म्हणजे मोठे, मोठे आर्क कुठले आहेत बरं, ए मेजर आर्क, आर्क पी ए बी आहे बघा, पी ए बी. हे बाकी त्यांना नाही घ्यायचं, मोठा घ्यायचा, पी ए बी. विशाल कंस कुठला आहे, आर्क पी ए बी. अजून कुठला आर्क घेऊ शकता तुम्ही मोठा, लघु विशाल कंस मोठा, हा, पी ए बी. आता समजा मी घेतला डी बी ए, इथून बी घेऊ शकतो, डी बी ए, आर्क डी बी ए. अजून कुठला घेऊ शकतात तुम्ही, क्यू पी डी, हा पण घेऊ शकता तुम्ही. तुम्हाला जो पटेल तो मोठा आर्क घेऊ शकता, आर्क क्यू पी डी, क्यू पी डी. आलं लक्षात. म्हणजे बघा, लघु कंस म्हणजे छोटा, त्याच्यामध्ये 3 नावं आहेत. विशाल कंसामध्ये पण 3 नावं आहेत, पण तो मोठा असतो म्हणून त्याला मेजर आर्क असं म्हणतात. नंतर सेमी सर्क्युलर आर्क. सेमी सर्क्युलर म्हणजे, सेमी म्हणजे अर्धा, सेमी म्हणजे काय, अर्धा, अर्धवर्तुळ. सेमी सर्क्युलर आर्क म्हणजे अर्धवर्तुळ, म्हणजे ज्याच्यापासून वर्तुळाचे 2 भाग होतात. आता बघा, याच्यामुळे या व्यासामुळे वर्तुळाचे 2 भाग होत आहेत, हा वरचा भाग आणि हा खालचा भाग. मग सेमी सर्कल काय, ए एक्स बी, ए एक्स बी, आर्क ए एक्स बी. अजून कुठला येईल, आर्क ए एक्स बी झाला, बी क्यू ए, बी क्यू ए. आलं लक्षात. हे सेमी सर्कल आहे, हे आर्क आहे. आलं लक्षात. म्हणजे बघा, आपण आता काय पाहिलं, वर्तुळ, जीवा आणि कंस. मराठीमध्ये पाहूया आता. त्रिज्या, वर त्रिज्या म्हणजे काय, वर्तुळ केंद्रापासून कुठलीही निघालेली जी रेष असते त्याला त्रिज्या असं, रेषाखंड असतो वर्तुळाच्या बाह्य भागाला स्पर्श करणारा, त्याला त्रिज्या असं म्हणतात. ओबी त्रिज्या आहे, ओडी त्रिज्या आहे. अजून इथं त्रिज्या काढली, इथं काढली, इथं काढली, असंख्य त्रिज्या आपण काढू शकतो. नंतर डायमीटर. आता व्यास, डायमीटर म्हणजे व्यास. वर्तुळ केंद्रामधून समोरासमोरील 2 बाजूंना स्पर्श करणाऱ्या रेषाखंडाला त्या वर्तुळाचा व्यास असं म्हणतात. आता बघा, हा व्यास वर्तुळ केंद्रामधून जातो, ए बी हा व्यास आहे. हा व्यास त्रिज्येचा दुप्पट आहे, ही त्रिज्या आहे, ही पण त्रिज्या आहे, ओ ए पण त्रिज्या आहे, ओ बी पण त्रिज्या आहे, रेडियस आहे. त्रिज्या म्हणजे काय, रेडियस. मग हा रेडियसचा जो डबल आहे तो म्हणजे व्यास. व्यास देखील केंद्रामधून जातो. आता हा व्यास आहे का, पी क्यू नाही, पी क्यू व्यास नाही, कारण तो केंद्रामधून जात नाही. तर पी क्यू काय, कॉर्ड आहे. वर्तुळाच्या दोन्ही समोरासमोरील बाह्य टोकांना स्पर्श करणाऱ्या रेषाखंडाला त्या वर्तुळाची जीवा असं म्हणतात. आता पी क्यू हा बाह्य टोक, हा बाह्य टोक, हे समोरासमोरील बाह्य टोकाला स्पर्श करतोय, हा सेगमेंट, ही रेषाखंड, म्हणून ही वर्तुळाची जीवा आहे, पण ती केंद्रातनं जात नाही. नंतर लघु कंस पाहिला आपण, छोटे कंस, आणि नंतर मेजर कंस पाहिले. इथपर्यंत कन्सेप्ट तुमच्या समजला असेल. आलं लक्षात. तर आपण आता 17.1 सोडवायला सुरुवात करूया. बघा, आपल्याला 17.1 मध्ये पहिला प्रश्न आहे, इन अ सर्कल विथ अ सेंटर पी, सेंटर पी, इन अ सर्कल विथ सेंटर पी, कॉर्ड ए बी इज ड्रॉन. ए बी काढलेली कॉर्ड, कॉर्ड म्हणजे जीवा, ए बी इज ड्रॉन. लेंथ 13 सेंटीमीटर, इस लेंथ किती आहे, 13 सेंटीमीटर. सेगमेंट पी क्यू, पी क्यू, सेगमेंट पी क्यू इज परपेंडिकुलर, परपेंडिकुलर म्हणजे लंब, लंब. कॉर्ड ए बी हा परपेंडिकुलर, पी क्यू हा ए बी ला काय आहे, सेगमेंट पी क्यू हा परपेंडिकुलर ए बी ला. देन फाइंड क्यू बी. मग या क्यू बी ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. आता इकडे लक्ष द्या, कुठल्याही वर्तुळाच्या याच्या मराठीमध्ये जर याचा आपण अनुवाद केला तर काय, केंद्र पी असलेल्या वर्तुळाची जीवा
ए बी ची लांबी 13 सेंटीमीटर आहे. केंद्र पी असलेल्या वर्तुळाची जीवा ही काय जीवा आहे, याची लांबी 13 सेंटीमीटर आहे. रेख पी क्यू हा ए बी ला लंब आहे, तर क्यू बी ची लांबी काढा. आलं लक्षात? अशा प्रकारचा प्रश्न आहे. तर याच्यामध्ये बघा ए बी त्याने दिलेला आहे काय 13 सेंटीमीटर आणि क्यू काय या ए बी च्या सेंटर पॉइंट आहे. हा, तर मग याची काय क्यू बी किती येईल बरं, त्याच्या निम्मे येईल. सिंपल लॉजिक, बरोबर आहे का नाही? मग आपल्याला गिवन काय काय आहे ते बघायचं. सोल्युशन आपण सोल्युशन काढतोय. सोल्युशन काय आहे? सोल्युशन सेगमेंट पी क्यू, सेगमेंट पी क्यू परपेंडिक्युलर टू सेगमेंट किंवा कॉर्ड म्हणा त्याला, कॉर्ड ए बी जीवाला तो लंब आहे. हा, हे त्याने दिलेलं आहे. क्यू इज ए सेंटर पॉइंट त्याला मराठीमध्ये म्हणू आपण मध्य बिंदू. क्यू इज अ सेंटर पॉइंट ऑफ quad ए बी. पी क्यू काय ए बी चा मध्यबिंदू आहे. सो मध्यबिंदू आहे म्हणजे या काय या क्यू मुळे क्यू बी आणि क्यू ए असे दोन भाग तयार होत आहेत. या ए बी से क्वाडची लक्षात दोन समान भाग तयार होत आहेत. सो क्यू बी ची लांबी बरोबर लेंथ क्यू बी इज इक्वल टू वन हाफ ऑफ क्वाड ए बी. लेंथ ए बी म्हटलं तरी चालेल. आता ए बी चे दोन भाग करतोय तो क्यू बी म्हणजे काय ए बी चे दोन भाग म्हणजे 1/2 जसा तसा. आता त्या ठिकाणी ए बी ची लांबी दिलेली होती आपल्याला इंटू 70. आता 17 कुठं जातो वरती एकाला गुणायला जातो म्हणजे 17/2. आता याचा भागाकार करायचा आहे. बे आठी 16 उरला 1. एकाला भाग जात नाही, 0 ठेवला 10 झाला. बे पंचे 10 8.5. सो लेंथ क्यू बी इज इक्वल टू 8.5. सेंटीमीटर मध्ये दिलेलं असेल तर सेंटीमीटर मध्ये लिहून घ्यायचं, दिलेलं नसेल तर लिहायची काही गरज नाही. लक्षात आलं का? आता हा क्यू जो होता हा पी केंद्रामधून निघालेला लंब होता आणि त्याच्यामुळे ए बी चे दोन समान भाग केले. सो क्यू बी हा ए बी चा लंब आहे, ए बी च्या निम्मे म्हणजे 1/2 ने त्याला गुणायचं आहे किंवा याला डायरेक्ट 2 ने भागितलं तरी त्याचे निम्मे येऊन जातं. कुठल्याही संख्येच्या निम्मे करायचा राहिला तर आपण काय करतो 2 ने त्याला भागतो. म्हणजे या 17 ने 2 ला भागितलं तर 8.5 त्याचं उत्तर आलं. अतिशय सोपं होतं. आलं लक्षात? आता पुढचं उदाहरण आपण घेऊया. आपल्याला बघा दुसरं आपल्याला हे दिलेलं आहे उदाहरण. रेडियस ऑफ अ सर्कल विथ सेंटर ओ सेंटर असलेल्या वर्तुळाची त्रिज्या इज 25 सेंटीमीटर. त्रिज्या वर्तुळ केंद्रापासून बाह्य टोकाला स्पर्श करणाऱ्या रेषेला त्रिज्या त्या वर्तुळाची त्रिज्या म्हणतात. वर्तुळाची त्रिज्या 25 सेंटीमीटर दिलेली आहे. फाइंड द डिस्टन्स ऑफ अ कॉर्ड. फाइंड द डिस्टन्स ऑफ द कॉर्ड फ्रॉम द सेंटर. या सेंटर पासून इफ द अ कॉर्ड इज 48 सेंटीमीटर. म्हणजे हे विचारलेलं आहे डिस्टन्स ऑफ ए कॉर्ड फ्रॉम द सेंटर. हा, इथून हे अंतर विचारलेलं आहे. आपल्याला दिलेलं काय काय ते लिहून घ्यायचं. दिलेलं काय आर म्हणजे रेडियस म्हणजे त्रिज्या. आर त्रिज्येचा आर आहे. त्रिज्या किती दिलेली आहे 25 सेंटीमीटर. आलं लक्षात? आणि लेंथ सीडी काय दिलेली आहे, लेंथ सीडी बरोबर काय दिलेली 48 सेंटीमीटर. 48 सेंटीमीटर. आलं लक्षात? हे आपल्याला दिलेलं आहे. आता बघा ही बाजू दिलेली आहे आपल्याला, ओडी दिलेला आहे बरोबर, आणि ओपी विचारलेला आहे. लेंथ ओपी बरोबर किती असं त्याने विचारलेलं आहे. आता बघा
ओडी आपल्याला दिलेला आहे. मग आपल्याला पीडी जर माहिती राहिला असता म्हणजे ही बाजू माहिती आहे आणि ही बाजू माहिती आहे, दोन बाजू माहिती राहिल्या असतात तर ही बाजू काढता आली असती. पण आता ही बाजू आपल्याला काढता येईल. कशी काढता येईल? कारण हा जो पी आहे, हा पी वर्तुळाच्या केंद्रामधून लंब टाकलेला आहे. कुठं? सीडी या जीवेवर. सीडी या क्वाडवर लंब आहे, परपेंडिक्युलर आहे ओपी. म्हणून या क्वाडचे काय करतो तो, हा पी मुळे काय होतात, या क्वाडचे दोन समान भाग होतात. म्हणून लेंथ पीडी, लेंथ पीडी कशाच्या निम्मे? सीडीच्या निम्मे आहे. म्हणजे 1/2 इंटू लेंथ सीडी. आपण मागेच पाहिलं, बरोबर आहे. लेंथ सीडीच्या निम्मे हा पीडी आहे. म्हणजे 1/2 इंटू 48 म्हणजे 48 भागिले 2. हा 48 कुठं जाईल? वरती गुणायला जाईल. 48 भागिले 2. बे एक बे, बे दुने 4, बे एक बे, बे दुने 4 आणि बे चौक 8, 24. लेंथ पीडी बरोबर 24. आला लक्षात? लेंथ पीडी बरोबर काय आला? 24 आला. हा, आता याची आपण लेंथ काढून घेतली 24. याची लेंथ आपल्याला माहिती आहे 25. आता आपल्याला ओपी काढता येईल. पण कसं काढता येईल? तर हा कुठला त्रिकोण नाही बघा, इथं एक कोण 90 अंशाचा आहे. हा जो कोण आहे त्याने म्हटलेला आहे सिम्बॉलने, हा 90 अंशाचा आहे. 90 अंशाच्या कोण मध्ये पायथागोरसचा थेरम आपण वापरू शकतो. हा, मग अकॉर्डिंग टू पायथागोरस थेरम, पायथागोरसच्या सिद्धांतानुसार काय? पायथागोरसचा सिद्धांत कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग. आता या काटकोन 90 अंशासमोरील जी बाजू आहे ती काय आहे? कर्ण वर्ग आहे. हा काय? काटकोनासमोरील बाजू कर्ण आहे, हा पाया आहे आणि ही उंची, बरोबर आहे का नाही? मग ओडीचा वर्ग, लेंथ ओडीचा वर्ग म्हणजे कर्ण वर्ग, लेंथ ओडीचा वर्ग बरोबर पाया वर्ग. पाया वर्ग म्हणजे लेंथ पीडीचा वर्ग अधिक लेंथ ओपीचा वर्ग. आपण शिकलोय ते मागच्या वर्गामध्ये किंवा मागच्या याला शिकलेलो आहे. काटकोनासमोरील बाजू, काटकोन म्हणजे 90 अंशाचा कोन, काटकोनासमोरील बाजू हा कर्ण असतो. मग कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग असं आपण शिकलेलो आहे. ओडी आता मग याच्यामध्ये किमती टाका. ओडी म्हणजे किती आहे? 25चा वर्ग बरोबर पीडी माहिती आहे का? हा, पीडी आपल्याला काढला आपण 24चा वर्ग अधिक ओपीचा वर्ग, बरोबर. आता 25चा वर्ग आपल्याला माहिती काय? 25चा वर्ग 625. 625 बरोबर. आता 24चा वर्ग माहिती आहे का? नसेल माहिती तर आपण गुणाकार करून घ्यायचा आहे. 24 गुणिले 24, 4 चौक 16, 6 4 1 4 2 8 आणि 9 0, बे चौक 8, बे दुने 4 काय आलं? 6, 8 आणि 8 16 आणि 1 1707, 8 4 576 आला. काय आलेला आहे? 576. 24चा वर्ग 576 प्लस ओपी वर्ग, ओपी स्क्वेअर. आता या ओपीला काय चिटकला आहे? ओपी स्क्वेअरला 576 चिटकलेला आहे. आपल्याला त्याची व्हॅल्यू काढायची आहे. तो प्लस करतो, इकडे चिन्ह दिसत नसलं पण तो प्लस करतोय, त्याला इकडे फेकावं लागेल म्हणजे ओपी स्क्वेअर निघेल. म्हणजे 625 वजा 576 बरोबर ओपी स्क्वेअर. हा, आता 625 मधून 576 वजा करू आपण. 625 वजा 576 आलं लक्षात? काय येतंय बघा? 5 मधून 6 जातात का नाही? 15 मधून 6 गेले 9, 2 मधून 8 जातात का नाही? 12 मधून 8 गेले 4, 6 मधून 6 गेले 0. किती आलं? 49. किती उत्तर आलं? 49. सो ओपी वर्ग बरोबर 49. त्याची व्हॅल्यू काय काढली आपण? 49. पण आपल्याला ओपी स्क्वेअर नकोय, ओपी पाहिजे फक्त. म्हणून दोन्ही बाजूंचे आपण काय काढू? वर्गमूळ काढू. म्हणजे टेक द स्क्वेअर रूट ऑफ बोथ द साइड. टेक स्क्वेअर रूट
ऑफ बोथ साइड बघा दोन्ही बाजूंच्या वर्गमूळ काढू. सो ओपी लेंथ एनती. सो लेंथ ओपी बरोबर काय 49 चे वर्गमूळ काय आहे 7 आहे 7 सेंटीमीटर. आलं लक्षात. फार सोपं होतं. काय उदाहरण होतं आपल्याला या उदाहरणामध्ये काय दिलेली होती त्यांनी त्रिज्या दिलेली होती ओडी 25 बरोबर आहे. जीवा म्हणजे कॉर्ड दिलेली होती सीडी ती 48 सेंटीमीटर दिलेला होता आणि या सीडी वर पी हा पॉइंट होता आणि हा पी पॉइंट कुठून आला होता वर्तुळाच्या केंद्रामधून आलेला होता. आता वर्तुळाच्या केंद्रामधून जर जीवेवर लंब टाकला तर तो लंब जीवेचे दोन समान भाग करतो त्याचे दोन भाग करतो. If a perpendicular drawn from the center of the circle, then the chord is divided into the two same parts. आलं लक्षात. दोन सारख्या भागांमध्ये. मग आपल्याला दिलेलं काय काय होतं ते आपण लिहिलं. मग या सारख्या भागांमध्ये डिवाइड करते म्हणून आपण पहिले काय काढलं पीडी ची व्हॅल्यू काढून घेतली. पीडी हा कशाच्या निम्मे होता सीडीच्या निम्मे होता. म्हणजे आपल्याला पीडी मिळाला आणि ओडी मिळाला. दोन बाजू भेटल्या तिसरी बाजू आपल्याला काढता येईल अकॉर्डिंग टू द पायथागोरस थेरम. कारण हा काय होता काटकोन होता. राईट अँगल ट्रायंगल आहे बरोबर आहे का नाही. मग काटकोनासमोरील बाजू कर्ण म्हणजे कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग. त्यांच्या किमती टाकल्या त्यांचे वर्ग केले. मग याला इकडं पाठवलं मायनस केलं. मग ओपी स्क्वेअर बरोबर आपण 49 काढलं. मग आता आपल्याला ओपी स्क्वेअर नको होता आपल्याला फक्त ओपी पाहिजे होता म्हणून आपण टेक द स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड म्हणजे दोन्ही बाजूंना वर्गमूळ काढून घेतला. मग ओपी ची व्हॅल्यू काढली आपण 7 सेंटीमीटर. समजलं. बघा आपल्याला क्वेश्चन नंबर 3 काय ओ इज द सेंटर ऑफ द सर्कल. बघा इथं ओ काय सेंटर आहे त्या सर्कलचं. फाइंड द लेंथ ऑफ रेडियस. आता आपल्याला इथून ओ पासून या रेडियस काढायची. इथून इथं ही काय रेडियस आहे सेंटर पासून इथपर्यंत ही काय आली रेडियस. मग ही आपल्याला शोधायची आहे. फाइंड द रेडियस ऑफ द सर्कल. इफ द क्वाड लेंथ 24 क्वाड म्हणजे जीवा किती दिलेली आहे 24 दिलेली आहे. ऍट द डिस्टन्स ऑफ 9 सेंटीमीटर 9 सेंटीमीटरचं तिथे डिस्टन्स आहे फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल. वर्तुळाच्या केंद्रापासून 9 सेंटीमीटर वर ती जीवा आहे. आलं लक्षात. म्हणजे आपल्याला ए बी दिलेला आहे. ए बी जीवा आहे 24 सेंटीमीटर आणि ओ याला या बिंदूला नाव देऊन देऊ आपण पी. ओ पी दिलेला आहे 9 सेंटीमीटर. मग आपल्याला त्रिज्या काढायची आहे. माग आपल्याला काय काढायची होती ओपी काढायचा होता उंची काढायची होती. या ठिकाणी काय काढायचं आहे कर्ण काढायचा आहे. काय टेन्शन घेण्यासारखं नाही. आता आपल्याला ए बी दिलेला आहे. पहिले दिलेलं काय काय आहे ते लिहून घेऊ. पहिले काय दिलेलं आहे ओपी दिलेला आहे. लेंथ ओपी किती दिलेला आहे ओपी 9 सेंटीमीटर दिलेला आहे 9